योजना आल्या तरी सुद्धा आपण नुसतं शिक्षक म्हणून नाही होणार ना, आपण सीओ झालं पाहिजे, बरोबर, कलेक्टर एसपी झालं. ते कलेक्टर एसपीचं स्वप्न पहिला तर तहसीलदार होतं. तर ते गाव टू गाव आपल्याला करतो. आता दारू बऱ्यापैकी कमी झाले, परंतु आपल्याला महत्वाचा जमीन वाचवायची. जमीन ही गोष्ट काही वाढणार नाही, किती पण काय झालं समुद्रात भर करा इकडे करा तर ते इकडे वाट पडते. आणि मातीमुळे भावात आपल्याकडे लोक जमिनी विकायला लागले. वडील पब्लिक प्रॉपर्टी आमच्या लोकांनी विकल्या, पण आता तुमची लोक पण विकायला मातीमुळे भावात. आणि काल येताना मी बघला भोपोली तिथं गाड्या बनवत्या, ते आता भराव माझे काही पण भाव. मी आता विकली तर मी 500 रुपये 1000 रुपये गाडीने विकली, आणि ही फुकट विकते. तसा फुकट 200 रुपये 100 रुपये. पण मी काय विकली तर मला खाली दगड काढायचे म्हणून विकली. याला काही संबंध तर तो शेता विकतात सराव करतात. त्याला आपल्याला गाव टू गाव एकदम प्रबोधन करायला लागेल. जसं बैठक वाले किंवा हे करतात, हे आपलं वास्तव जीवन आहे ना. शिक्षणाचा महत्व, शिकल्याशिवाय काहीच नाही होणार. मी तुम्हाला सांगतो, अगदी माझ्या लक्ष्मीवर बसले पुढे शिकवत मी केस त्याची टाकली शिक्षण सोडू नये म्हणून, आणि त्याच्या राजकारण्यांनी प्रत्येक निवडणुकीला आला असा करतात का निलेश साहेबांनी पेशाची भरती केली. मी या पूर्वी शपथ करतो, मी हे सांगितलं का बाबा शिक्षण सोडा. आपल्या काय आता जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा आणि भाजपचा जिल्हा यांनी गंडीवर 3-3 लाख रुपये शिक्षकांकडून घाट्यांकडून घेतले, तर 650 शिक्षक सोडायला लावले. 650 शिक्षक सोडले असते तर आपल्या जवळ 30% शाळा 0 शिक्षक झाले असते. आणि त्याचा उलटा दुष्परिणाम महत्वाचा करतो. याला कारण शिक्षण नाही ना. बसत नाही राहतो.